जे कठोर परिश्रम करतात त्यांना उशिरा का होईना यश मिळतच. अशीच एक यशकथा आहे झारखंडच्या सूरज यादवची. झारखंड लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत संपूर्ण झारखंडमध्ये त्यानं 110वा क्रमांक मिळवलाय. डिलिव्हरी बॉयचं काम करीत परीक्षेची तयारी करणारा सूरज आता डेप्युटी कलेक्टर बनलाय. झारखंड राज्यातील गिरिडीह जिल्ह्यातील एका छोट्या गावातील सूरज यादव आज लाखो तरुणांचे प्रेरणास्रोत बनलाय. त्याचे वडील मिस्त्री काम करतात. कुटुंबाची आर्थिक स्थिती अतिशय नाजूक होती. 2 वेळच्या जेवणाची भ्रांत असायची. अशा पार्श्वभूमीवर सूरजनं कठोर परिश्रम आणि दृढनिश्चयानं यश मिळवलं. ही कथा केवळ यशाची नाही, तर संघर्ष, धैर्य आणि कुटुंबाच्या पाठिंब्याची आहे. आर्थिक स्थिती कमकुवत असल्यानं सूरजला लहानपणापासूनच संघर्षाचा सामना करावा लागला. शिक्षण पूर्ण करण्यासाठी त्याला अनेक अडचणींना सामना करावा लागला. विशेष म्हणजे लग्न झाल्यानंतरही त्यानं अभ्यास थांबवला नाही. कष्टाची कामं करीत कुटुंबाची जबाबदारी सांभाळली, परंतु कष्ट आणि अभ्यास यांची सांगड बसत नव्हती. शिक्षण पूर्ण करण्यासाठी आणि परीक्षेची तयारी करण्यासाठी सूरजला आर्थिक आधाराची गरज होती. त्यानं स्विगी आणि रॅपिडो सारख्या कंपन्यांमध्ये डिलिव्हरी बॉय म्हणून काम केलं. दररोज 5 तास डिलिव्हरी करत तो उरलेल्या वेळेत अभ्यास करायचा. हे काम सोपं नव्हतं. रस्त्यावर फिरणं, ऊन, पाऊस, थंडी अशा सर्व ऋतूंचा सामना करणं आणि त्यातून अभ्यास करणं. आर्थिक अडचणीमुळे कोणत्याही खासगी क्लासचा आधार नव्हता. मित्रांच्या मदतीनं आणि स्वतःचा अभ्यास करीत त्याची वाटचाल सुरू होती. सूरजच्या म्हणण्यानुसार यशाला कोणताही शॉर्टकट नाही, फक्त आणि फक्त कठोर परिश्रम. सूरज यादवचं स्वप्न होतं DSP बनायचं, पण त्याला डेप्युटी कलेक्टर पदावर नियुक्ती मिळाली. दृढनिश्चय आणि कठोर परिश्रमानं कोणतीही उंची गाठता येते, हे सूरजच्या प्रवासातून कळतं. तो सांगतो की स्वप्न पूर्ण करण्यासाठी मेहनत आवश्यक आहे. कुटुंबाचा पाठिंबा ही सर्वात मोठी ताकद आहे. ही यशोगाथा केवळ सूरज यादवची नाही, तर प्रत्येक संघर्ष करणाऱ्या व्यक्तीची आहे. सूरज म्हणतो ते खरंच आहे. त्याच्या यशामागे त्याच्या कुटुंबाचा पाठिंबा महत्वाचा आहे. त्याच्या आई वडिलांनी नेहमी त्याला प्रोत्साहन दिलं. त्याच्या बहिणीनं सर्व कौटुंबिक जबाबदाऱ्या स्वीकारल्या. सर्वात महत्वाची साथ होती ती त्याच्या पत्नीची. एका टप्प्यावर त्यानं पत्नीला विचारलं की मी परीक्षेची तयारी करू की नोकरी करू. अत्यंत कसोटीच्या या प्रसंगी पत्नीनं त्याला परीक्षेची तयारी करायला सांगितलं. ती ताकद घेऊन तो मैदानात उतरला आणि त्यानं हे दैदिप्यमान यश साकारलं. देशभरातील लाखो तरुणांसाठी तो प्रेरणास्रोत बनला.